स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। एसबीआयने आपल्या खातेधारकांसाठी एक जबरदस्त नवी योजना आणली असून आता स्टेट बँक ऑफ इंडियाचे खाते असलेल्या लोकांना तब्बल 4 लाख रुपयांचा लाभ मिळू शकतो। ही योजना सुरू करण्यात आली असल्याची माहिती थेट स्टेट बँकेने आपल्या एक्स अकाउंटवर शेअर केली आहे। त्यामुळे सर्व एसबीआय ग्राहकांसाठी ही एक मोठी संधी ठरणार आहे आणि या योजनेअंतर्गत 2 दिवसांच्या आत 4 लाख रुपयांपर्यंतचा फायदा मिळू शकतो। मग ही एसबीआयची नवीन योजना नेमकी काय आहे, 4 लाख रुपये कशा प्रकारे मिळणार आहेत, कोणत्या प्रकारचे खाते लागते आणि कोण पात्र आहे, हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे। जर तुम्हाला खरोखर हे 4 लाख रुपये मिळवायचे असतील तर व्हिडिओ पूर्ण पाहणे गरजेचे आहे, कारण तुमच्याकडे स्टेट बँकेचे खाते नसेल तरीही इतर बँकांमधून हा फायदा कसा घेता येईल हे शेवटी सांगितले जाणार आहे। सगळ्यात आधी समजून घ्या की स्टेट बँक ऑफ इंडिया ही एक राष्ट्रीयकृत बँक असून बँक जेव्हा अशी आर्थिक सुविधा देते तेव्हा त्याला केंद्र सरकारचे पाठबळ असते। केंद्र सरकारने 2014 मध्ये प्रधानमंत्री जनधन योजना सुरू केली होती आणि याच योजनेच्या माध्यमातून आता स्टेट बँकेत हे लाभ मिळणार आहेत। तुम्ही विचाराल की जनधन योजना आणि स्टेट बँकेचा काय संबंध, तर तेच या व्हिडिओमध्ये तपशीलवार सांगितले जाणार आहे। तुमच्याकडे जनधन खाते नसले तरी तुमचे साधे सेव्हिंग खाते जनधन खात्यात रूपांतरित करून हा लाभ घेतला जाऊ शकतो। प्रधानमंत्री जनधन योजनेची 49 ते 32 कोटी खाती देशभरात उघडण्यात आली आहेत। जनधन खात्याचा मोठा फायदा म्हणजे यात कोणताही किमान बॅलन्स ठेवण्याची गरज नसते। हे खाते तुम्ही स्टेट बँक, आयडीबीआय, आयसीआयसीआय, युनियन बँक, बँक ऑफ बडोदा अशा कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत उघडू शकता। पण विशेषतः स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी या योजनेत सर्वात मोठी सोय उपलब्ध होणार आहे, कारण 2 ते 4 लाख रुपयांचा लाभ फक्त जनधन खातेधारकांनाच मिळणार आहे। या खात्यासाठी पात्रता म्हणजे वय 10 वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे। आधार कार्ड, पॅन कार्ड आणि रहिवासी पुरावा ही 3 कागदपत्रे खाते उघडण्यासाठी व केवायसी साठी आवश्यक असतात। या खात्यातून फक्त आर्थिक योजना नाही तर सरकारकडून मिळणाऱ्या सर्व सबसिडी व लाभ थेट खात्यात जमा होतात। स्टेट बँकेत जनधन खाते उघडल्यास मोबाईल बँकिंग सुविधा, 2 लाख रुपयांपर्यंतचा अपघाती विमा, 30,000 रुपयांचा जीवन विमा आणि रुपे डेबिट कार्ड मिळते, ज्याद्वारे तुम्ही देशभर कुठेही व्यवहार करू शकता। ही योजना 2014 मध्ये सुरू झाली। यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना बँकिंगच्या मूलभूत सुविधा जसे बचत खाते, क्रेडिट, विमा आणि पेन्शन उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे खाते स्टेट बँकेत किंवा इतर कोणत्याही बँकेत असले तरी ते जनधन खात्यात रूपांतरित असणे आवश्यक आहे। तुमचं नियमित सेव्हिंग खाते ही जनधन खात्यात बदलून तुम्ही हा फायदा मिळवू शकता। जेव्हा तुम्ही नवीन जनधन खाते उघडता किंवा जुनं खाते रूपांतरित करता तेव्हा तुम्हाला मिळणारं रुपे PMJDY डेबिट कार्ड तुम्हाला 1 लाख रुपयांचा अपघाती विमा कवच देते। याशिवाय 2 लाखांचा अतिरिक्त अपघाती विमाही मिळतो। अपघात झाल्यास, गंभीर दुखापत झाल्यास, एखादा अवयव निकामी झाल्यास किंवा खातेदाराचा मृत्यू झाल्यास या विम्याचा दावा करता येतो। 2 लाखांचा दावा मिळवण्यासाठी क्लेम प्रक्रिया करावी लागते। क्लेमसाठी आवश्यक कागदपत्रात मृत्यू प्रमाणपत्र, FIR ची मूळ प्रत, पोस्टमार्टम रिपोर्ट, FSL रिपोर्ट, आधार कार्डची प्रत, बँक स्टेटमेंट आणि रुपे कार्ड असल्याचा शपथपत्र यांचा समावेश होतो। ही सर्व कागदपत्रे जमा झाल्यानंतर बँकेमार्फत 2 ते 10 दिवसात विमा रक्कम दिली जाते। हा विमा संरक्षणाचा प्रकार आहे, म्हणजे खातेदाराच्या अपघाती मृत्यू किंवा गंभीर अपघातात त्याच्या नॉमिनीला किंवा वारसदारांना ही रक्कम मिळते। ही योजना पूर्णपणे मोफत आहे, कोणतेही शुल्क द्यावं लागत नाही, फक्त जनधन खाते आणि रुपे डेबिट कार्ड असणं आवश्यक आहे। ही सुविधा फक्त स्टेट बँकेपुरती मर्यादित नसून कोणत्याही बँकेत जनधन खाते असलं तरी अपघाती विमा लागू होतो। एक छोटा फॉर्म भरल्यावर तुम्ही पूर्णपणे पात्र होता। ही माहिती आपल्या नॉमिनी आणि वारसदारांना सांगणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून वाईट प्रसंगी त्यांना आर्थिक मदत मिळू शकेल। अनेक लोकांना ही माहिती माहीत नसल्याने ते या महत्त्वाच्या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत। आता पुढची बातमी, लाडक्या बहिणींसाठी। लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप सुरू झालेला आहे। याबद्दल स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी माहिती दिलेली आहे। ती माहिती आपण पाहूया। त्या संदर्भातही अनेक योजना आता आपण सुरू केलेल्या आहेत। एवढंच नाही तर आज आपण पाहतो मोदीजींनी आपल्याला प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात घरांकरता निधी दिला। 2.5 लाख रुपये हे आपल्याला ज्यांच्याकडे कच्चं घर आहे, ज्यांच्याकडे झोपडी आहे, ज्यांच्याकडे घर नाही आहे अशा लोकांना देण्याकरता उपलब्ध करून दिले।
पण नंतर आमच्या लक्षात आलं की त्याचा पाहिजे त्या प्रमाणात आपण उपयोग करू शकत नाही, कारण लोकांकडे त्यांच्या जमिनीची मालकी नाही. लोक अतिक्रमण करून बसलेले आहेत आणि योजनेमध्ये तुम्हाला मालकी हक्काचा पट्टा मागितला जातो आणि तो पट्टा नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी पैसे मिळत नाही. 2 महिन्यापूर्वी आपण निर्णय केला, राज्य सरकारने एक नवीन शासन निर्णय काढून सर्व आपल्या नगरपालिकांच्या, नगर परिषदांच्या, नगरपंचायतीच्या क्षेत्रामध्ये जेवढे लोक अतिक्रमण करून राहत आहेत त्या सगळ्यांचं अतिक्रमण नियमित करायचं आणि त्यांना मालकी हक्काचा पट्टा द्यायचा आणि ज्याला पट्टा दिला त्याला 2.5 लाख रुपये घर बांधायला द्यायचे. अशा प्रकारचा निर्णय आपण केलेला आहे आणि त्याकरता माननीय मोदीजींनी आपल्याला निधी उपलब्ध करून दिलाय. आज आपण पाहतो शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात नाल्यांची समस्या आहे, भुयारी गटाराच्या योजना नाही आहेत. भुयारी गटार नसल्यामुळे हे सगळं सांडपाणी, घाणपाणी आपलं आरोग्य खराब करताय. काही ठिकाणी भुयारी गटाराच्या योजना झाल्या तरी त्या पूर्ण शहर कव्हर करत नाही आणि म्हणून आता संपूर्ण शहर कव्हर करणाऱ्या भुयारी गटाराच्या योजना, की ज्या योजनातनं जे काही सांडपाणी आपण नेतो ते सांडपाणी आपण असं सोडून द्यायचं नाही, तर एसटीपीच्या माध्यमातून त्याच्यावर ट्रीटमेंट करून त्यातला जो मैला आहे तो बाजूला काढायचा, त्यातनं खत तयार करायचं आणि उरलेलं पाणी आपण सोडायचं, जेणेकरून ते नाल्यातनं, नदीतनं कुठूनही गेलं तरी आपल्या जमिनीला ते खराब करणार नाही, आपल्या जमिनी देखील चांगल्या राहतील, आपले जलस्रोत देखील प्रदूषित होणार नाही. अशा पद्धतीनं आपण काम सुरू केलेलं आहे. आणि त्यासोबत आता आपण मोठ्या प्रमाणात घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाचं काम सुरू केलं आहे. सांगोल्यातली एक प्रमुख समस्या ही देखील आहे, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कचऱ्याचा डेपो तयार झालेला आहे, त्यामुळे तो डेपो आपल्याला हलवायचा आहे. आपण काळजी करू नका, स्वच्छ भारत योजनेच्या अंतर्गत आपल्याकडे भरपूर निधी आहे. केवळ आपल्याला ती कचरा कुंडी, तो डेपोच बाहेर न्यायचा नाही, तर त्याच्यासोबत सगळा कचरा जमा करून त्या कचऱ्यावर आपल्याला योग्य प्रक्रिया करायची आहे. आता कचरा जमा करणं हे इतिहास जमा झालेला आहे. आता महाराष्ट्रातल्या किमान 400 पैकी 300 शहरांमध्ये आम्ही कचऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारची प्रक्रिया सुरू केलेली आहे. आता कचरा ही आपली लायबिलिटी राहिलेली नाही. आमचे गडकरी साहेब नेहमी म्हणतात, नथिंग इज वेस्ट, एव्हरीथिंग इज वेल्थ. हा कचरा वेस्ट राहिलेला नाही. आता या कचऱ्यावरही आपण प्रक्रिया करतोय. छोट्या नगरपालिकांमध्ये कचऱ्यापासून आपण पेलेट्स तयार करतोय. कोळशासारखे पेलेट्स होतात, कोळशाच्या ऐवजी ते पेलेट्स वापरता येतात. त्या ठिकाणी खतांची निर्मिती करतो, खताचा ब्रँड तयार केलाय. आता नगरपालिकाच्या कचऱ्यापासून तयार होणाऱ्या खताचा आपण एक ब्रँड तयार केलेला आहे. आणि जिथे जास्त कचरा आहे त्या ठिकाणी तर आता आपण अनेक शहरांमध्ये कचऱ्यापासून विद्युत निर्मिती सुरू केलेली आहे. आता पिंपरी चिंचवडची झाली, पुण्याची झाली, ठाण्याची झाली, अनेक ठिकाणी आपण ते केलेलं आहे, नागपूरची झाली आणि अनेक ठिकाणी कचऱ्यापासून गॅसची निर्मिती करतोय. जो गॅस सीएनजी सारखा आपल्या वाहनामध्ये भरता येतो आणि आपली वाहनं त्याच्यावर चालवता येतात. त्यामुळे या सगळ्या योजनांकरता आपल्याला केंद्र सरकारने निधी दिलेला आहे. आपली शहरं स्वच्छ करायची आहेत. त्यामुळे या ठिकाणी मी आपल्याला निश्चितपणे सांगतो की आपल्या या नगरपालिकेला या कचऱ्याच्या स्थानांतरणाकरता आणि योग्य व्यवस्था उभी करण्याकरता देखील मोठ्या प्रमाणात जी काही मदत आहे ती आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आपण देऊ. आज आपल्याला माहिती आहे की अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत.